नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक भरती 2025 साठी आपण एक PYQ सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमध्ये आपण वाहन चालक या पदासाठीचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न विश्लेषणासह पाहत आहोत। या सिरीजमध्ये वाहतुकीचे नियम हा टॉपिक पाहतोय। या सिरीजचा हा चौथा भाग आहे। या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, मोटारसायकल चालवित असताना द्यावयाचे इशारे नेहमी कोणत्या हाताने दिले पाहिजेत। म्हणजे आपण मोटारसायकल चालवत असतो तर आपल्याला उजवीकडे वळायचंय किंवा डावीकडे वळायचंय किंवा गती आपली कमी करायची, स्पीड कमी करायचा आहे, तर अशा वेळी आपण जे इशारे देतो ते इशारे कोणत्या हाताने दिले पाहिजेत असा या ठिकाणी प्रश्न आहे। डाव्या हाताने, उजव्या हाताने, दोन्ही हाताने यापैकी नाही। तर मोटारसायकल चालवत असताना आपण नेहमी उजव्या हाताने इशारा दिला पाहिजे। जरी आपल्याला डावीकडे वळायचं असेल तरी आपण उजव्या हाताने डावीकडे वळण्यासाठीचा इशारा दिला पाहिजे। उजवीकडे वळायचं असेल तरी सुद्धा आपण उजव्या हातानेच इशारा दिला पाहिजे। वाहन चालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करावे। बघा, वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे। वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे। वाहन आहे त्या वेगात जात राहिले पाहिजे आणि वाहन वेगाने पुढे न्यावे। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन, कुठे डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग मोकळा करून दिला पाहिजे। इमर्जन्सी जी वाहनं असतात, अग्निशामक वाहनं किंवा ॲम्ब्युलन्स ही जी वाहनं असतात, तर या वाहनासाठी आपण आपलं वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन आपण त्या वाहनाला पुढे जाऊ दिलं पाहिजे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फुटपाथ रहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालावे। म्हणजे तुमचा हा रस्ता आहे, या रस्त्याला शक्यतो दोन्ही साईडना असा फुटपाथ असतो, परंतु जर रस्त्याला फुटपाथ नसेल अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या बाजूने, रस्त्याच्या कोणत्या बाजूने आपण चाललं पाहिजे। तर बघा, रस्त्याच्या डाव्या बाजूने, उजव्या बाजूने, रस्त्याच्या कोणत्याही बाजूने, रस्त्याच्या मधून, येते लक्षामध्ये, रस्त्याच्या उजव्या बाजूने नेहमी आपण चाललं पाहिजे। ज्या ठिकाणी फुटपाथ नाही अशा ठिकाणी आपण रस्त्याच्या नेहमी कोणत्या बाजूने चाललं पाहिजे, उजव्या बाजूने चाललं पाहिजे। कारण आपण जर ह्या बाजूने चालत असू तर समोरून जी येणारी वाहनं आहेत ती वाहनं आपल्याला दिसतील, त्यामुळे आपला अपघात होणार नाही। यासाठी मोटार वाहन कायदा 1988 नुसार ज्या रस्त्याला फुटपाथ नाही अशा ठिकाणी आपण नेहमी उजव्या बाजूने चाललं पाहिजे। ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालविताना सोबत किती प्रवाशांना घेऊ शकतो हा प्रश्न आपण मागच्या सुद्धा भागामध्ये पाहिलेला होता। तर एकही प्रवासी, एकही नाही, येते लक्षामध्ये, ट्रॅक्टर चालवताना ट्रॅक्टर चालक एकही प्रवाशाला सोबत घेऊ शकत नाही। आपणास ऑफिसला महत्त्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असताना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे। आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे। तर आपण काय केलं पाहिजे। हे बघा, हे समोर आपल्या जड वाहन आहे आणि आपली इथं टू व्हीलर आहे। तर आपण ह्याच्या आपल्याला पुढे जायचं असताना आपण यासाठी काय केलं पाहिजे। आपण वारंवार हॉर्न वाजवून पटकन ओव्हरटेक कराल। समोर रुंद रस्ता असल्यास ओव्हरटेक कराल। समोरच्या वाहन चालकाने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा केल्यास ओव्हरटेक कराल आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक कराल। डाव्या बाजूने तर कधीही ओव्हरटेक करायचं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये डाव्या बाजूने ओव्हरटेक करायचं नाही। बघा, हा जो वाहन चालक आहे या वाहन चालकाने आपल्याला समोरच्या वाहन चालकाने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा केल्यासच आपण पुढे ओव्हरटेक करायचं आहे। कारण हा वाहन चालक समोरून वाहन येत नसल्यास व पुरेसे अंतर असल्यास हा वाहन चालक आपल्याला काय करणार आहे, पुढे जाण्यासाठी इशारा करणार आहे। ह्या वाहन चालकाने आपल्याला इशारा केल्यास आपण ओव्हरटेक करायचं आहे। ओके। त्यानंतरचा प्रश्न आहे, मोटारसायकल डावीकडे वळताना, हे बघा, हे चित्र इथं या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे। मोटारसायकल जर आपल्याला डावीकडे वळवायची तर आपण उजव्या हाताने आपल्या डावीकडे वळण्यासाठीचा इशारा केला पाहिजे। आपण समजा असं पुढे जातोय, आपली मोटारसायकल आहे, आपल्याला डावीकडे वळायचंय, तर आपण या पद्धतीने असा इशारा केला पाहिजे, म्हणजे आपल्याला डावीकडे वळायचंय। जर आपण असा इशारा केला तर आपण उजवीकडे वळत असू।
म्हणजे उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खून करेल. उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खून करेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल? आपलं ज्या वाहन आहे त्याचा हॉर्न आपण कोणत्या वेळी वाजवला पाहिजे? आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी, तुम्हाला अग्रक्रम मिळावा म्हणून, आंधळ्या वळणावर इतरांना सावध करण्यासाठी, इतर वाहन चालकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी. त्यांना चुका सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. तर बघा, आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर वाहन चालकांना करून देण्यासाठी, म्हणजे आपण त्या ठिकाणी वाहन चालवतोय, म्हणजे आपल्या अस्तित्व तिथं आहे, आपण आपलं वाहन तिथं आहे असं त्याला समजण्यासाठी त्या ठिकाणी आपण हॉर्न वाजवला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, पादचारी चौकामध्ये सडक पार करीत असेल तर आपण, म्हणजे एखादा चौक आहे, या चौकामध्ये आणि तिथं लोक पण आहेत, त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे, अशा ठिकाणी पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्याल, काळजीपूर्वक वाहन चालवाल, वेग कमी करून पादचाऱ्यांना इशारा द्यावा, पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून द्याल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार आहे. असाही प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेला होता की रस्त्यावर पहिला अधिकार कोणाला आहे? ऑप्शन होते तिथं पादचारी, ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर आणि इतर वाहने, असा तिथं प्रश्न विचारलेला होता. तर बघा, रस्त्यावर प्रथम अधिकार जो आहे तो पादचाऱ्यांना आहे, त्यामुळे त्यांना अगोदर जाऊ दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तीव्र उतारावर वाहन चालविताना, म्हणजे ज्या वेळेस उतार आहे तर अशा ठिकाणी आपण वाहन चालवत असू तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? न्यूट्रल करून इंधन वाचवावे, इंजिन बंद करावे, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे, वरील गिअरमध्ये वाहन चालवून ब्रेकद्वारे नियंत्रित करावे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते खालच्या गिअरमध्ये, म्हणजे कमीत कमी गिअर पहिला किंवा दुसरा असा गिअर असला पाहिजे आणि त्या गिअरमध्ये आपण वाहन चालवलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, चढावर थांबवलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणं आवश्यक आहे? समजा तुम्ही असं जाताय, चढावर तुम्ही चढताय, तुमचं वाहन या ठिकाणी थांबलेलं आहे, हे वाहन तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणता गिअर टाकला पाहिजे? तुम्ही जर दुसरा, तिसरा, चौथा गिअर टाकला तर ते वाहन पुढे जाईल का? नाही. त्यासाठी तुम्ही तिथं पहिला गिअर टाकला पाहिजे आणि तुमचं वाहन पुढे घेऊन गेला पाहिजेत. या सिरीजमध्ये आपण, म्हणजे हा सिरीजचा चौथा भाग होता, या चौथ्या भागामध्ये आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.